दहशतवादाच्या विरुद्धच्या लढाईमध्ये रशियानं भारताला पाठिंबा दिलेला आहे। दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा असल्याचं पुतीन यांनी स्पष्ट केलं। पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यामध्ये फोनवरून संवाद झालेला आहे। युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारताचा जुना मित्र रशिया पुन्हा मदतीला आलाय। रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला। भारताच्या अतिरेक्यांविरोधातील लढ्याला रशियाचा पूर्ण पाठिंबा असल्याचं पुतीन यांनी म्हटलंय। पुतीन यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केलाय। पुतीन यांनी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्यांच्या प्रती संवेदना व्यक्त केली आहे। हल्ल्याच्या दोषींना आणि त्यांच्या समर्थकांना न्यायाच्या कक्षेत आणलं पाहिजे असंही पुतीन म्हणाले। दोन्ही देशांदरम्यानच्या विशेष अधिकार प्राप्त संरक्षण संधीला मजबूती देण्याचंही दोन्ही देशांनी ठरवलंय। पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती पुतीन यांना 80व्या विजय दिवसाबद्दल शुभेच्छा दिल्या। मोदींनी पुतीन यांना या वर्षाच्या वार्षिक शिखर संमेलनाचं निमंत्रणही दिलंय। परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ही माहिती दिली आहे। 1971च्या युद्धात रशिया भारताच्या बाजूने उभा राहिला होता। रशिया भारताच्या बाजूने आल्यानं पाकिस्तानला मोठा हादरा बसलाय। पाकिस्ताननं रशियाला मदतीसाठी आवाहन केलं होतं, पण रशियानं पाकिस्तानचं आवाहन झिडकारत भारताला पाठिंबा दिलाय। युद्धजन्य परिस्थितीत रशियाचा भारताला पाठिंबा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा विजय असल्याचं बोललं जात आहे। रशियानं भारताला पाठिंबा दिल्यानं चीनलाही पाकिस्तानला पाठीशी घालताना विचार करावा लागेल। सलग तिसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये मोठी बैठक झाली। देशाचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्यासोबत मोदींची अर्धा तास चर्चा झाली। याआधी नेव्ही, एअरफोर्स आणि आर्मी प्रमुखांसोबत मोदींची बैठक झाली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर मोदींकडून दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे। काहीतरी मोठं घडणार, मोदींच्या मोठ्या बैठका, पाकला करारा जवाब मिळणार। सलग तिसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी मोठ्या बैठका पार पडल्या। देशाचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्यासोबत पंतप्रधान मोदींनी अर्धा तास चर्चा केली। काल दुपारी मोदींनी हवाई दल प्रमुख AP सिंग यांच्याशी 40 मिनिटं चर्चा केली होती। बैठकीमध्ये फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हवाई दल प्रमुख दोघेच उपस्थित होते। या बैठकीत पंतप्रधान मोदींनी हवाई दलाच्या तयारीचा आढावा घेतला। शनिवारी रात्री नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांनीही पंतप्रधान मोदींची भेट घेतली। अरबी समुद्रातल्या भारतीय नौदलाच्या तयारीबद्दल पंतप्रधानांनी त्यांच्याकडून आढावा घेतला। 30 एप्रिलला लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचीही मोदींसोबत बैठक झाली। चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित होते। पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी CCS, CCPA, CCEA यांची देखील बैठक घेतली होती। 29 एप्रिलला झालेल्या या बैठकीत मोदींनी लष्कराला फ्री हँड दिला होता। पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतामध्ये परतले होते। पंतप्रधानांच्या निवासस्थानी सतत सुरू असलेल्या या बैठका पाहून भारत पाकिस्तानवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतं। भारतानं चिनाब नदीचं पाणी रोखलं असून आता झेलमचं देखील पाणी रोखण्याच्या तयारीमध्ये भारत आहे। चिनाब नदीवरच्या बगलबिहार आणि सलाल धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत। पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांतावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचं पाणी रोखलंय। चिनाब नदीवरच्या बगलिहार आणि सलाल धरणाचे दरवाजे भारतानं बंद केलेत। सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतरची भारतानं केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे। चिनाब नदीवरच्या 2 धरणांचे दरवाजे बंद केल्यानं चिनाब नदीचं पात्र कोरडं ठाक पडलंय।
मैं खुद मौजूद हूं चिनाब दरिया के अंदर। ये देखिए, ये चिनाब दरिया किस तरीके से सूखी हुई है। पानी रोकने के बाद क्या कुछ असर है, ये तस्वीरों में आप साफ तौर पे देख सकते हैं। ये किनारा आप देखिए, ये बांध है और इस बांध तक पानी होता था तकरीबन 15 फुट, 20 फुट, 25 फुट। इस तरीके का पानी जो है वो यहाँ पर बहता था। चिनाब नदीचा प्रवाह आटल्यानं पाकिस्तानच्या पंजाब प्रांतावरही मोठा परिणाम होणार आहे। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातली शेती याच नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे। तर भारतानं आता काश्मीरातल्या किशनगंगा धरणातनं पाकिस्तानला जाणारं झेलम नदीचं पाणीही रोखण्याची तयारी सुरू केली आहे। त्यामुळे पाकिस्तानमध्ये पाण्याचं मोठं संकट आता उद्भवण्याची शक्यता आहे। सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर रखडलेले जलविद्युत प्रकल्प जलद गतीनं पूर्ण करण्याचा भारताचा प्रयत्न आहे। या आठवड्यात गृहमंत्री अमित शहा हे आणखी एक मोठी बैठक घेण्याची शक्यता आहे। ऊर्जा, परराष्ट्र व्यवहार, कृषी यांसारख्या काही महत्त्वाच्या मंत्रालयांचे मंत्री आणि अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। चिनाब आणि झेलम नदीवर नवीन प्रकल्प तयार केले जाण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। तसंच वुलर सरोवरचं पुनरुज्जीवन सुद्धा केलं जाणार आहे। याशिवाय जम्मू आणि काश्मीर मधील आणखी 6 जलविद्युत प्रकल्पांचं काम अतिशय वेगानं सुरू होण्याची अपेक्षा आहे। तस्वीरों में आप देख सकते हैं बगलियार का जो गेट है उसमें यहाँ पर साफ तौर पे आप देखिए कि यहाँ पर एक वक्त जो पानी होता था काफी ज्यादा होता था, लेकिन अब आप देखिए कि किस तरीके से पानी का जल स्तर जो है वो ना के बराबर है। तो ये साफ दिखाता है कि किस तरीके से भारत की तरफ से पाकिस्तान पर वाटर स्ट्राइक जो है वो यहाँ पर की गई है। धरणांचे दरवाजे बंद केल्यानंतर चिनाब नदी किनाऱ्यावर उद्घोषणा करण्यात आली। पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने चिनाब नदीवर जमलेल्यांसाठी घोषणा केली। चिनाब नदीची पातळी लवकरच वाढेल, नदीमधून बाहेर येण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। चिनाब का जो जलस्तर है वह जल्द से जल्द बढ़ने वाला है और आप सभी लोगों से गुजारिश की जाती है कि दरिया चिनाब से जल्द बाहर आ जाएं, जो कि दरिया चिनाब का जलस्तर है फिर से बढ़ने वाला है। पाकिस्तानमधले मौलाना सुद्धा भारतासोबत युद्ध करण्याच्या विरोधात आहेत। इस्लामाबाद मधल्या लाल मशिदीमधून मौलानांनी हा ऐलान केलाय। पाकिस्तानातच मुस्लिमांवर जास्त अत्याचार होतात, मौलानांनी घरचा आहेर दिलाय। वेळीच पाकिस्तानमधून बाहेर पडलो गायक अदनान सामी यानं सुद्धा पाकिस्तानवर संताप व्यक्त केलाय। पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद मधल्या मौलवीनं पाकिस्तानला घरचा आहेर दिलाय। पाकिस्तानात जितका मुस्लिमांचा छळ होतो तितका छळ भारतातही होत नाही असं हा मौलवी म्हणालाय। आज पाकिस्तान में जो कुफरिया निजाम है, जो जालिमाना निजाम है और जो फिस्को फजूर है वो हिंदुस्तान से ज्यादा बढ़कर, हिंदुस्तान में इतना जुल्म नहीं है जितना पाकिस्तान में जुल्म है। इस्लामाबादच्या लाल मशिदीत नमाजासाठी लोक जमले होते। यावेळी मौलवीनं युद्धासाठी कोण तयार आहे असं विचारलं, पण उपस्थित असलेल्या एकानंही हात वर केला नाही। अगर पाकिस्तान हिंदुस्तान की जंग में आप में से कितने लोग पाकिस्तान का साथ देंगे, हाथ खड़ा, कम ही नजर आ रहे हैं। इसका मतलब है कि काफी समझ पैदा हो चुकी है। पाकिस्तानातले माजी लष्कर अधिकारी आदिल राजा यांनीही पाकिस्तानी लष्कर प्रमुखांवर गंभीर आरोप केले आहेत। पहलगाम हल्ला हा असीम मुनीरनंच घडवल्याचा दावा आदिल राजांनी केलाय। और आपको हक सच बात करनी चाहिए, और हक सच बात यह है कि आसिम मुनीर के ऑर्डर्स के ऊपर पहलगाम के अंदर ये टेररिस्ट अटैक आईएसआई ने कराया। मेरे पास पूरी चेन ऑफ कमांड है, वो तो नहीं दे रहा। मेरे पास एक एक अफसर का नाम है, वो तो नहीं दे रहा। पाकिस्तानी नागरिकत्व सोडून भारतीय नागरिकत्व घेतलेला अदनान सामीही पाकिस्तानवर भडकलाय। अदनान सामीनं पाकिस्तान विरोधात ट्विट केलंय। पाकिस्तानातली लहान मुलं आम्हाला देश सोडायचा आहे असं म्हणत असल्याचं अदनान सामी म्हणालाय। पाकिस्तानी नागरिकांमध्ये त्यांच्या सैन्याबद्दल तिरस्कार असल्याचंही अदनान सामीनं सांगितलंय। मला या गोष्टीची आधीच कल्पना आल्यानं मी योग्य वेळी देश सोडला असंही सामी म्हणालाय। याआधी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कानेरियानंही पाकिस्तानच्या विरोधात ट्विट केलेलं होतं। भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या शाहिद आफ्रिदीला कनेरियानं चांगलंच सुनावलं होतं।
शाहिद आफ्रिदी हा धर्मांध आहे, अतिरेक्यांच्या प्रभावाखाली आहे, असं कनेरिया म्हणाला होता. भारतीय नौदलाच्या ताकदीला पाकिस्तान घाबरलाय. पाकिस्तानच्या कराची आणि सिंध प्रांतामध्ये नेव्हीचा अभ्यास सुरू आहे. कराची बंदरावर रणगाड्यांच्या सहाय्यानं अभ्यास केला जातोय, तर पीओकेच्या चिनाब भागात पाकिस्तानचे रणगाडे दाखल झाले. पाकिस्तान आर्मीच्या जीपच्या ताफाही आता चिनाब भागामध्ये दाखल झाला आहे. पीओके आणि रावलकोटमध्ये पाक सैन्याच्या हालचाली या ठिकाणी वाढलेल्या आहेत. पाकिस्तान आपलं सैन्य पीओके आणि रावलकोट या ठिकाणी आणलेलं आहे. पाकिस्तानातील टाडा भागामध्ये पाक आर्मीची परेड देखील काढण्यात आली. तुर्कीचा पाकिस्तानला उघड पाठिंबा आहे. तुर्कीची युद्धनौका पाकिस्तानच्या कराची बंदरामध्ये दाखल झाली. याआधी तुर्कीचं कार्गो विमान सुद्धा पाकिस्तानमध्ये दाखल झालं होतं. भारत पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर तुर्कीनं उघड पाकिस्तानची बाजू घेतलीय. तुर्कीची युद्धनौका कराचीच्या बंदरामध्ये दाखल झालीय. याआधी तुर्कीनं एक कार्गो विमान पाकिस्तानमध्ये पाठवलं होतं. या विमानातून तुर्कीनं पाकिस्तानमध्ये शस्त्रास्त्र पाठवल्याची माहिती आहे. हे विमान पाकिस्तान भरण्यासाठी थांबल्याचा कांगावा तुर्कीनं केला होता. पाकिस्तान आणि तुर्कीमध्ये आधीपासूनच एकमेकांना लष्करी सहाय्य होतं. याआधी तुर्कीनं पाकिस्तानला ड्रोनचा पुरवठाही केला होता. तुर्कीनं तयार केलेली ड्रोन अत्याधुनिक मानली जातात. या ड्रोन्समध्ये रडारपासून वाचण्याची क्षमता आहे. चीनच्या पाकिस्तानमधील राजदूताने आसिफ अली झरदारीची भेट घेतली आहे. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची भेट आहे. चीन, तुर्की आणि अझरबैजान हे एकमेव असे देश आहेत जे पाकिस्तानचे समर्थक आहेत. पश्तून लोक पाकिस्तानी सैन्याच्या विरुद्ध भारतीय सैन्यासोबत उभे राहणार आहेत. भारतानं पाकिस्तानवर हल्ला केल्यास आम्ही भारतासोबत आहोत, असं पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वामधील इस्लामिक धर्मोपदेशकांची भूमिका आहे. पाकिस्तानमध्ये पश्तून लोकांवर अत्याचार होतो असं त्यांनी म्हटलंय. बीएसएफनं एका पाकिस्तानी नागरिकाला ताब्यात घेतलेला आहे. बॉर्डर क्रॉस करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला पंजाबच्या गुरदासपुरातून अटक करण्यात आली आहे. हुसेन मोहम्मद अजमल असं पाकिस्तानी नागरिकाचं नाव आहे. तर भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे. भारताला दुसऱ्या तलवार श्रेणीची तमाल युद्धनौका मिळणार आहे. 28 मेला ही युद्धनौका मिळणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. तमाल युद्धनौका ही ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागण्यासाठी सक्षम असून तमाल युद्धनौका जूनमध्ये कार्यान्वित होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. लष्कर आणि काश्मीर पोलिसांकडून दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला आहे. सुरनकोट जंगलामधील दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. संयुक्त कारवाईमध्ये 5 आयईडी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. भारताशी युद्ध करणं पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला परवडणार नाही. आंतरराष्ट्रीय डाटा आणि रिसर्च संस्था मोडीचा पाकला इशारा. भारताशी युद्ध केल्यामुळे पाकची अर्थव्यवस्था डबघाईला जाईल असं मोडीनं म्हटलंय. बलुचिस्तानमधील क्वेट्टा इथे जंगल बाग भागामध्ये पाक अधिकाऱ्याचा गोळीबारामध्ये मृत्यू झालाय. बलूच लिबरेशन आर्मीनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे.